ट्रेडिंग व्ह्यू बद्दल बघणार आहे. ट्रेडिंग व्ह्यूचे कुठले कुठले फ्युचर्स आपल्याला गरजेचे आहेत, कारण की कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना ट्रेडिंग व्ह्यू वापरताच येत नाहीये, कुठला टूल्स कुठं वापरायचा आहे किंवा ट्रेंड लाईन कशी ओढायची, हॉरिझॉन्टल लाईन कशी ओढायची, बॉक्स कसा ओढायचा, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत पण सापडत नाहीत. चार्ट ऍडजस्ट कसा करायचा इथपासून काही काही लोकांची सुरुवात आहे. ओके, सगळ्यांची होते असं नाहीये की सगळ्यांना सगळं येतं असं नाही. मला सुद्धा जमत नव्हत्या चार्ट ऍडजस्ट कसा करायचा. काही लोक मोबाईलवर करत असतील, मोबाईलवर थोडंसं अवघड जातं, पण जमतात गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही हँडल करायला जमेल, प्रॅक्टिस कराल, त्यावेळेस गोष्टी जमतात. ठीक आहे. मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. वेबसाईटवर बघत असाल, लॅपटॉप डेस्कटॉपवर असेल तर ट्रेडिंग व्ह्यू सर्च करा. ट्रेडिंग व्ह्यू सर्च केल्यानंतर पहिली लिंक येईल, ती लिंकला ओपन करा. ॲप्लिकेशन असेल तर मेल आय डीनं लॉग इन करून घ्या. आणि सुपर चार्टवर क्लिक करायचं. इथं प्रोडक्ट म्हणून विचारतं, सुपर चार्टवर क्लिक करा की आपल्याला चार्ट दिसेल. हा चार्ट दाखवल्यानंतर आपण थोडं सायकोलॉजी बद्दल बोलणार आहे. तुम्ही काय मानसिकता ठेवायची आहे ट्रेड घेण्याच्या आधी, किंवा ह्या मार्केटमध्ये उडी मारताय किंवा कुठल्याही मार्केटमध्ये उडी मारताय तर तुमची काय सायकोलॉजी असली पाहिजे. उद्यापासून आपण टेक्निकल स्टार्ट करणार आहे, त्याच्या आधी ह्या गोष्टी माहिती पाहिजे. डायरेक्ट टेक्निकल स्टार्ट करतोय आणि मी जर सांगतोय की ट्रेंड लाईन मार्क करा, तर ट्रेंड लाईन कुठनं मार्क करायची हे जर माहिती नसेल तर ट्रेंड लाईन मी उद्या शिकवून काय फायदा होणार आहे का, तर नाही. ठीक आहे, जसं तुम्ही सुपर चार्टवर क्लिक कराल हे सगळे चार्ट येतील. इथं तुम्हाला वॉच लिस्ट दिसेल. वॉच लिस्ट म्हणजे स्क्रीन दिसते ना माझी? हो सर, दिसते. ओके. वॉच लिस्ट म्हणजे काय, तुमचे जे फेवरेट स्टॉक आहेत ते तुम्हाला जर ऍड करायचे लगेच बघता यावेत असे स्टॉक तुम्ही इथं ऍड करू शकता. ज्यावेळेस नवीन लॉग इन करता तर रेडीमेड वॉच लिस्ट असते. इथं इंडियन स्टॉक असतात, करन्सी राहते, बाहेरचे स्टॉक राहतात, अमेरिकेचे काही स्टॉक्स राहतात. तर ह्यातले जे तुम्हाला नको आहेत ते डिलीट करा, नवीन क्रिएट करू शकता. डिलीट करायला इथं ऑप्शन येतात, सगळे डिलीट करून जे जे तुम्हाला करन्सी पाहिजे, उदाहरणार्थ जसं की ह्या दोन मी करन्सी डिलीट करतो. तर मला जर नवीन करन्सी ऍड करायची तर इथं प्लसचं चिन्ह आहे, ऍड टू सिम्बॉल आणि क्लिक करा. XAU USD म्हणजे गोल्ड आहे, काय लक्षात ठेवा. XAU म्हणजे गोल्ड आहे आणि त्याच्या मागे जे USD लागले, जे आपण बघितलं होतं बेस आणि कोट, तर ते आपण सेकंडरी करन्सी बघतो डॉलर, ते USD लागलेले. ज्यावेळेस आपण XAU USD करतो बरीचशीच नावं इथं आलेली आहेत. त्यातलं घ्यायचंय कुठलं, तर जो फॉरेक्स दिसतोय आपल्याला, फॉरेक्स कॉम, हा घ्यायचा आहे. ओंडाचा एक ठेवा. ओंडा कशासाठी, जर तुम्ही व्हॉल्यूम चेक करत असाल तर ह्या चार्टला आपल्याला फक्त व्हॉल्यूम दिसतो. व्हॉल्यूम पुढे गेल्यानंतर शिकवणारे टेक्निकल मधली गोष्ट आहे, त्यामुळे दोन आपण ऍड करून ठेवतो. ह्या दोन्हीत फरक आहे. ज्यावेळेस आपण फॉरेक्स कॉम आहे, हा फॉरेक्स कॉमचाच आपण चार्ट वापरणार आहे, लक्षात घ्या. अनालिसिस साठी आपण फॉरेक्स वापरणार आहे. जो ऍड कराल तो सगळ्यात खाली येईल. ओके, हा होंडाचा चार्ट. याच्यात फरक काय, तर ज्यावेळेस तुम्ही कॅन्डल डे ची कॅन्डल बघता त्यावेळेस थोडा फरक राहतो याच्या ओपनिंग मध्ये. जसे ही कॅन्डल बघताय, ह्या कॅन्डलला वर वीक नाहीये, सेम ह्या कॅन्डल मध्ये ज्यावेळेस जातो आपल्याला इथे वीक दिसते. तर हा थोडा फरक आहे. यांना ट्रेडिंग ज्यावेळेस करायला जाता फरक पडतो, ज्यावेळेस आपण टेक्निकल मध्ये जाऊ त्या गोष्टी समजतात. त्यामुळे अनालिसिस करताना हा forex.com आहे, ह्याच चार्ट वापरायचा अनालिसिस साठी. कारण की ह्या कॅन्डल मध्ये फुल बेरिश प्रेशर दिसतोय. ह्या नेक्स्ट डे ला आपल्याला पूर्ण सेलिंग ट्रेड घ्यायचे हे समजतंय ही कॅन्डल बघून. ही कॅन्डल बघितल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं की काय करायचं आहे. त्यासाठी फॉरेक्स वापरायचा. वॉचलिस्ट ह्या पद्धतीने क्रिएट करा. तुम्ही कितीही इथं स्टॉक ऍड करू शकता.
करन्सी ऍड करू शकता, कम्युनिटी ऍड करू शकता. ओके, जसं माझ्या इथं बघत असाल तुम्ही गोल्ड लावलेले, GBP JPY, युरो USD, आपण निफ्टी बँक निफ्टी होती, बँक निफ्टी डिलीट केली, ते ट्रॅक नाही करत. रिलायन्स, बिटकॉइन लावलेला आहे, इथेरियम लावलेले आहे आणि HDFC बँक जे काय किरकोळ. आणि हे जे गोल्ड लावले, हे गोल्ड जे आहे ते आपल्या इथलं गोल्ड आहे. गोल्ड MCX म्हणून आहे. या गोल्डवर आपण आपल्या इथलं जे रिअल गोल्ड चालतं, जे आपण खरेदी करतो, तो रेट इथं दिसतो. जे काय बाकीचे सिल्वर असेल ते XAG म्हणून घेतो. ठीक आहे, आता तुमच्यासाठी एक 2-3 वॉचलिस्ट क्रिएट करून ठेवा किंवा 2-3 करन्सी इथे ऍड करून ठेवा. ज्यावेळेस ऍड कराल, तुम्हाला हाईड करायचं असेल तर या ऑप्शनला ज्यावेळेस आपण क्लिक करतो ते हाईड होतं. बेसिक गोष्टी आहेत पण सापडत नाहीत, त्यासाठी ह्या सगळ्या डीप मध्ये सांगतोय की कुठल्या ऑप्शन कुठं सापडणार आहे. ओके, ह्यानंतर चार्ट ऍडजस्ट कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. बऱ्याचशा लोकांचे मला स्क्रीनशॉट पाठवतात, असा चार्ट करून पाठवतात. स्क्रीनशॉट येतो, ह्या पद्धतीने स्क्रीनशॉट येतो. ह्या पद्धतीत काय समजणार आहे, वर काय खाली काय समजत नाही. जर तुम्ही डेस्कटॉपवर असाल किंवा मोबाईलवर जरी असाल की इथे एक सेटिंग नावाचा ऑप्शन आहे, त्याच्याच वर इथं ऑटो ऍडजस्ट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुमचा चार्ट ऍडजस्ट होऊन जातो. चार्ट ऍडजस्ट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही माऊसनं स्क्रोल कराल, झूम इन आणि झूम आउट होतं. तर त्याला स्ट्रेच करायचं असेल तर हे जे नंबर दिसत आहेत क्लिक करून थोडं वर सरकवा आणि पाहिजे असा चार्ट तुम्हाला स्ट्रेच करता येतो, पाहिजे असा झूम करता येतो. अजून एक ऑप्शन आहे झूम करण्यासाठी आपल्याकडं. ज्यावेळेस इथं मॅग्निफाईंग ग्लास बघाल, इथं झूम म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक कराल, पर्टिक्युलर या कॅन्डलवर क्लिक करायचं आहे, झूम होतं. टाइम फ्रेम आपण छोटा करतोय आणि आपण झूम आउट करतोय. आणि मला हा पार्ट जर झूम करून चेक करायचा तर मला झूम करायची गरज नाही. इथं दिसतोय हा टूल आहे, बऱ्याच जणांचा हाईड असू शकतो, मोबाईल मध्ये हाईड असतो, डेस्कटॉप मध्ये दिसतो. झूम इन वर क्लिक करा, तर परत क्लिक केल्यानंतर झूम आउट होतो. ओके, फुल स्क्रीन करायची असेल तर इथे एक ऑप्शन आहे, फुल स्क्रीन मोड. फुल स्क्रीन करू शकता. ओके, बाकीचे टूल्स अजून सांगायचे, जे आता हँडल कसा करायचा, चार्ट वॉचलिस्ट कशा ऍड करायच्या हे सांगतो. हे समजून घ्या. मोबाईलवर पण अशा गोष्टी होतात की झूम करता येत नाही. आपण जसा फोटो झूम करतो सेम त्याच पद्धतीनं झूम करायचं. त्यानंतर टाइम फ्रेम कसा चेंज करायचा, जसं की इथं वर टायमिंग दिसतात आपल्याला सगळे. जसं इथं आपण चेक करतो तर सगळ्या टाइम फ्रेम, आपण इथं सेकंदाच्या टाइम फ्रेम आपल्या इथे चालतात का तर नाही चालत, का तर याला पेड व्हर्जन लागतं. आता हा जो चार्ट बघतोय हा चार्ट आपल्यासाठी फ्री चार्ट आहे. ह्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, गरज नाहीये कुणालाच घ्यायची. ह्या चार्ट मध्ये आणि डायरेक्ट MT5 मध्ये एकच फरक आहे, आपण ज्यावेळेस ट्रेड करायला जातो हा आणि तो 3 सेकंदाचा गॅप आहे. म्हणजे MT5 चा चार्ट हा फास्ट चालताना दिसेल. सिम कालेकाने मला प्रश्न विचारला होता की MT5 चा चार्ट पुढे चालतोय का ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट पुढे चालतोय. ट्रेडिंग व्ह्यू काय बोलतो तर आमचं सबस्क्रिप्शन घ्या, आम्ही रिअल टाइम डाटा दाखवू. ओके, 3 किंवा 5 सेकंदांना आपल्याला काय असा खास फरक पडत नाही. आपल्या एंट्री काय इतक्या स्कॅल्पिंग करणार नाही की एका सेकंदात घेतला आणि एका सेकंदात विकलाय. ओके, त्यामुळे सेकंदाचा चार्ट आपल्या इथे चालत नाही. सेकंदावर क्लिक केलं तर ते 1 मिनिटावर शिफ्ट करतं, इथं चेक करत असा आणि ते अपग्रेड करा सांगते की प्रीमियम व्हर्जनला मध्ये. तर आपण 1 मिनिटापासून ते इकडं खाली 1 तास, 1 मंथ जो काय पाहिजे तो चार्ट घेऊ शकतो. आता आपण 1 मंथवर आहे. सेम जर तुम्हाला चेंज करायचंय तर प्रत्येक वेळेस इथं जाऊन चेंज करायची गरज नाही. जे काय फेवरेट टाइम असतील त्याला फक्त असे स्टार करून ठेवा, 1 मिनिट, 5 मिनिट, जसं मी आता केली 1 मिनिट, 5 मिनिट, 15, 30, 1 तास आणि 1 दिवस. जसं तुम्ही फेवरेट वर कराल ते हे 4 टाइम इथे दिसतात. डायरेक्ट तुम्हाला स्विच करायचंय, तुमच्या कीबोर्डवर जो काही टाइम फ्रेम पाहिजे त्यावर क्लिक करा, 15 क्लिक करा, ते डायरेक्ट 15 मिनिटावर येतं. सर्च करा, 1 वीक वर जायचंय तर 1W क्लिक करा, 1 वीक वर जाल.
तुम्हाला 4 तासावर जायचंय 240 मिनिट म्हणजे 4 तास स्विच मारा, 4 तासावर जाल, 1 मिनिटावर जायचंय, एक वर क्लिक करा, स्विच मारा. कुठलाही डायरेक्टली तुम्हाला सर्च करायचं असेल तर डायरेक्ट कीबोर्डवर तुम्ही त्याचं सर्च करा, तुमचा डायरेक्ट सिम्बॉल सर्च होईल, नाव सर्च होईल. शॉर्टकट आहे थोडे थोडे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला इथं जाऊन क्लिक करायची गरज नाही. त्यानंतर पुढचा भाग येतो की आपण इंडिकेटर कुठं बघणार आहे. त्याच्या शेजारी इंडिकेटर नावाचा ऑप्शन. त्याच्या अगोदर कॅन्डल्सचे प्रकार आहेत. आपण जसं पुढे जाणार आहे ते कॅन्डल्स बघणार आहे. आपण रेग्युलर कॅन्डल वापरतो, हे बरेच सारे प्रकार आहेत. आपल्याला हे कुठला वापरायचा नाही. रेग्युलर कॅन्डल चुकून जर कोणाची कॅन्डलचा प्रकार चेंज झाला, लाईन चार्ज झाला तर तो इथं ऑप्शन येतो, इथून चेंज करा. त्यानंतर इंडिकेटर नाव आपल्याला दिसतंय. इंडिकेटर मध्ये आपण 2 इंडिकेटर मेजरली वापरतो. ज्यावेळेस आपण पुढे जाऊया त्यावेळेस बघणार आहे. आपण सेशन साठी इंडिकेटर वापरतो आणि एक स्ट्रक्चर मॅपिंग साठी इंडिकेटर वापरतो. बस एवढे 2 इंडिकेटर वापरतो. आपण जसं लेक्चर मध्ये पुढे जाऊ त्यावेळेस हे इंडिकेटर पण सांगणार आहे की कसे यूज करायचे आणि कसे आपण लावायचे. ओके, तर उद्या मी जर कुठला इंडिकेटर सांगितला तो इथं जाऊन इथं सर्च करायचा. जसं आपण ईएमए सर्च करतो तर ईएमए म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज इथे दिसेल. एकदा क्लिक केलं, मोबाईलवर असेल तर एकदा क्लिक करा, ते लागलं जातं. तर 4-5 वेळा क्लिक करा, लागत नाही. आणि आता ट्रेडिंग व्ह्यूनं 2च इंडिकेटर लावून देते ॲट अ टाइम. याच्या अगोदर 3 लावून देत होतं, 2च लावून देते. ओके, त्याच्या पुढे गेल्यानंतर जर आपल्याला अलर्ट लावायचे, आपले बरेचसेच ट्रेड हे अलर्ट वर पण घेतो. म्हणजे आपल्याला जर माहिती आहे मार्केट इथून इथं जाणार आहे आणि इथे गेल्यावर आपल्याला सेल घ्यायचा आहे, तर प्रत्येक वेळेस आपण वॉच करू शकत नाही. अशा वेळेस आपण अलर्ट लावून पण सोडू शकतो. तर हा जो इथं अलर्ट नावाचा ऑप्शन आहे, इथं अलर्ट वर क्लिक करून आपण प्राइस टाकू शकतो, कुठल्या प्राइसला आपल्याला अलर्ट पाहिजे. किंवा हे जे नंबर दिसत आहेत, जे प्राइस इथं गेल्यानंतर हा जो थोडासा कर्सर दिसतोय गोल राऊंड आहे, राऊंड मध्ये प्लसचं चिन्ह, तिथं क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन येतो ऍड अलर्ट, क्लिक करा. तुमचा इथं अलर्ट लागला आहे. ओके, अलर्टला चेंज करायचं असेल क्लिक करा आणि पुढे मग घेऊ शकता. आता हा अलर्टची टोन काय वाजेल, जी तुम्ही नोटिफिकेशनला टोन सेट केली असेल ती तुमची वाजेल. सेम ह्याच पद्धतीनं तुम्ही आपण MT5 चा डेमो पण घेणार आहे, त्या पद्धतीनं तिथं सुद्धा तुम्ही ऑर्डर लावून ठेवू शकता. काही ट्रेड असे असतात की कन्फर्मेशन घ्यावं लागतं, त्यासाठी आपण अलर्ट लावतो. ओके, आपल्याला डाऊन साईडचा अलर्ट लावायचा, इथं सुद्धा लावू शकतो. म्हणजे जे काही करन्सी आहेत तितके आपण अलर्ट क्रिएट करू शकतो. डिलीट करायचं असेल ओके. हा रिप्ले फीचर्स आपल्यासाठी नाहीये, आपण पेड सबस्क्रिप्शन मध्ये नाहीये, आपण फ्री मध्ये. तर हा आपल्याला वापरता येत नाही. रिप्ले मध्ये काय होतं तर इथं कट केल्यानंतर तिथून परत मार्केट स्टार्ट होतं. काही लोकांना अनालिसिस करण्यासाठी गरज असते, तर काही लोक घेतात. आपल्याला गरज नाही आणि कोणी घ्यायचं पण नाही. ठीक आहे, अजून काय इकडं अजून एक गोष्ट, स्क्रीनशॉट जर करायचा असेल इथं जर पुढे याल, ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक कराल डाउनलोड इमेज, फोटो डाउनलोड होईल. कॉपी इमेज कराल तर ती डायरेक्ट तुमच्या क्लिपबोर्डला कॉपी होते. जाऊन पेस्ट केली तुमची पेस्ट होईल. त्यानंतर सेम इथं ह्याचा URL पण कॉपी होतो, लिंक पण कॉपी होते. म्हणजे ही लिंक पाठवली की सेम हा चार्ट ह्या पद्धतीने ओपन होतो. जर उद्या तुम्हाला मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर इथनं कॉपी करून किंवा ग्रुपवर जर बघत असाल किंवा तुम्हाला याच्या अगोदर मेसेज होत होते तिथं जरी बघितलं असेल तर मी ह्या पद्धतीनेच इमेज कॉपी करून पाठवतो. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारा. त्यानंतर हे जे महत्वाचे टूल्स आहेत हे बघूयात. त्यानंतर इथं जे खाली 1 डे 5 डे लिहिलेलं आहे ह्याच्यावर क्लिक केलं ना तर 5 दिवसाचा आपल्याला टाइम फ्रेम दिसतो. त्या 5 दिवसाच्या टाइम फ्रेम दिसण्यासाठी जो टाइम सुटेबल असेल याच्या ट्रेडिंगच्या नुसार तर ते आपल्याला 5 मिनिट वर घेतं. आपण जर 1 डे वर केलं तर ते 1 मिनिट वर स्विच करतं. आपण एका वर्षाचा करतोय, हाफ इयरचा करतोय ते 1 डे वर स्विच करतं.
आपण 5 वर्षाचा करतो तर 1 वीक, म्हणजे ते आपल्याला 5 वर्षाचा चार्ट कशा फॉर्म मध्ये दिसेल तर 1 वीक मध्ये आपल्याला 5 वर्ष दिसतात असं ते दाखवतं. तर इथल्या चार्टवर क्लिक करू नका, आपण इथल्या टाइम फ्रेम वर क्लिक करून जसं पाहिजे तसं आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ट्रेंड लाईन ची गरज लागते. तर इथं 2 नंबरचा जो ऑप्शन दिसतो, 1 नंबरच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला क्रॉस, डॉट, एरो ज्यावेळेस आपण माऊस फिरवतो त्यावेळेस आपल्याला इथं डॉट दिसतो. या पद्धतीनं डॉट येतो. जे तुम्हाला काय फेवरेट वाटत असेल ते घ्या. त्यानंतर 2 नंबरचा जो ऑप्शन आहे ट्रेंड लाईन टूल, ते ह्याबद्दल इथं बरेचसे टूल आपल्याला दिसतात. ह्यातले गरजेचे टूल कुठले कुठले, तर पहिला ऑप्शन येतो ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन काय आहे तर ती एक लाईन मार्क करण्यासाठी आहे. मग ती आपण हॉरिझॉन्टल मार्क करू शकतो किंवा ॲज अ ट्रेंड लाईन तिरपी लाईन सुद्धा मार्क करू शकतो या पद्धतीनं. त्यानंतर क्लिक करा, पुढे ओढा आणि दुसऱ्या ठिकाणी क्लिक करा, तिथे स्टॉप होईल. ओके, डिलीट करायचं असेल इथं डिलीटचा ऑप्शन आहे. रिमूव्ह टू ड्रॉइंग जे काय 2 होत्या तर हे तुमच्या फेवरेट मध्ये ऍड करून ठेवा. इथं स्टार क्लिक करा, जसं मी इथं स्टार केले तर एवढे टूल महत्वाचे ते इथं ऍड झाले. त्यानंतर रे नावाचा गोष्ट आहे. रे म्हणजे काय करतं तर आपल्याला जर एखादी ट्रेंड लाईनच ओढायची आहे, एक पॉईंट इथं कनेक्ट केलाय, सेकंड पॉईंट इथं कनेक्ट केला तर ती ट्रेंड लाईन ऑटोमॅटिक पुढे इन्फिनिटी पर्यंत चालत जाते. जोपर्यंत चार्ट आहे जोपर्यंत पुढे खेचता येतं तोपर्यंत ती चालू दिसते. ह्याची गरज आहे का तर नाही गरज. आपल्याला जिथपर्यंत चार्ट दिसतो तिथपर्यंतच आपल्याला मार्किंग करायचं. आपल्याला काय पुढपर्यंत मार्किंग करायचं का तर नाही जायचं. का कुणाला गरज लागत असेल घेऊ शकता. यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला लागते. इथे शॉर्टकट बी दिलेत. जर तुम्ही अल्ट आणि एच दाबत असाल तर तुमची हॉरिझॉन्टल लाईन येते. जसं की आपण आता इथे तुम्ही अल्ट आणि एच दाबाल तर तुमची हॉरिझॉन्टल लाईन येते. सेम त्याचा सुद्धा इथं एक क्लिक करून ठेवा. क्लिक केल्यानंतर स्टार करून ठेवा. तुम्हाला जिथं मार्क करायचे तिथं मार्क करता येईल. इथं ऍड होईल. त्यानंतर व्हर्टिकल लाईन सुद्धा आपण वापरतोय. ज्यावेळेस आपण स्ट्रॅटेजी एशियन सेशनची स्ट्रॅटेजी बघतो त्यावेळेस आपल्याला व्हर्टिकल लाईन पण लागते. त्यावेळेस तुम्ही अल्ट आणि व्ही दाबाल तर त्यावेळेस व्हर्टिकल लाईन तयार होते. एशियन सेशनचा किल झोन प्ले करण्यासाठी 1 ते 5.5चा झोन मार्क करण्यासाठी आपल्याला उपयोगाला पडते. ती सुद्धा एक मार्क करून ठेवा. त्यानंतर पॅरलल चॅनल हा एक महत्वाचा टूल आहे. हा पण ऍड करून ठेवा. पॅरलल चॅनल काय करतात जसं की एखादी ट्रेंड लाईन मार्क करायची तर जसं ह्या पद्धतीनं मार्क केली होती तर झोन क्रिएट करतात. ह्याचं महत्व आपण जसं पुढे जाऊयात त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल. पण तुमच्या फेवरेट मध्ये जे जे मी सांगतोय ते फेवरेट मध्ये इथे ऍड करून ठेवा. गरजेचेच आहेत. ओके, बाकी नाही काय घेतलं, एवढे 3 जरी घेतले भरपूर झाले. त्यानंतर इथला 3 नंबरचा जो ऑप्शन आहे ह्यामध्ये जो पहिला फिब रिट्रेसमेंट नावाचा ऑप्शन आहे ह्याला स्टार करून ठेवा. हा सुद्धा महत्वाचा आहे. आता हा ऑप्शन ह्या पूर्ण एक ह्याची स्ट्रॅटेजी आहे. हा आता सांगणार नाही, फक्त हा एक महत्वाचा आहे, तो एक स्टार करून ठेवा. फिबोनाची काय हे समजून सांगायला गेलं तर अख्खा लेक्चर संपेल आपल्याला त्यामध्ये. ओके, 4 नंबरच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला एकही घ्यायचं नाहीये. त्याच्या खालचा जो ऑप्शन आहे हा महत्वाचा आहे, लॉंग आणि शॉर्ट पोझिशन. याच्यातले 5 नंबरचा ऑप्शन आहे लॉंग आणि शॉर्ट पोझिशन. लॉंग आणि शॉर्ट पोझिशन आपल्याला काय सांगतो तर एखादा ट्रेड आपण घेतो त्यावेळेस सपोज आपण इथून एक बायचा ट्रेड घेतलाय तर इथं लावल्यानंतर हा जो वरचा ग्रीन पार्ट आहे हा आपल्याला आपला रिस्क रिवॉर्ड दाखवत असतो की आपल्याला किती पॉइंट मिळणार आहेत, आपला किती रिस्क रिवॉर्ड आहे. हा खालचा जो रेड पार्ट आहे हा आपल्याला ॲज अ स्टॉप लॉस म्हणून दाखवतो आणि हा ग्रीन पार्ट आहे हा आपल्याला ॲज अ टार्गेट. हा आपल्याला स्वतःहून लावायचा असतो. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं, हा इथपर्यंत लावला म्हणजे मार्केट इथपर्यंत जाईलच का किंवा जाणारच का, हा जो टूल लावला तो मार्केटला खिचून घेऊन जातो का, असे प्रश्न मला आले. त्यासाठी मी ह्याच्या अगोदरच्या कुठल्याच बॅच मध्ये ट्रेडिंग व्ह्यूचं सेशन्स घेतलं नव्हतं की समजून सांगण्यासाठी. छोटी गोष्ट वाटत होती पण बरेचसे क्वेश्चन्स लय जणांचे आले होते की
ट्रेडिंग व्यू बद्दल माहिती मला स्पेशली सेशन घेऊन सांगायला लागायचं प्रत्येकाचं. त्यासाठी आताच ही गोष्ट इथं आपण घेतो आणि रेकॉर्डिंग करतो. तर आपण जिथपर्यंत लावतो तिथपर्यंत रिस्क रिवॉर्ड आपल्याला समजतो. सपोज आपण इथं लावतो तर आपला रिस्क रिवॉर्ड 1/6.9 आहे. आपण इथं लावतो तर 1/4 आहे. 1/4 म्हणजे काय, तर आपण $13 रिस्क घेतली, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला $56 टार्गेट ठेवलंय. आपण किती रिस्क घेतोय ते आपल्या हातात आहे. आणि हे लावल्यानंतर एक डिसिप्लिन राखता येतो असं म्हणतो आपण. वेट करायला, पेशन्स येण्यासाठी मदत होते या टूलनं. ओके, सेम त्याच पद्धतीनं हा लॉंग पोझिशनचा होता, हा शॉर्ट पोझिशनचा. शॉर्ट पोझिशन म्हणजे सेल, लॉंग पोझिशन म्हणजे बाय. जर आपल्याला शॉर्ट पोझिशन क्रिएट करायची तर आपण इथे लावणार आहे आणि आपण जिथं आपल्याला टार्गेट वाटते, सपोज हे टार्गेट आपल्याला वाटते इथपर्यंत, आपल्याला स्टॉप लॉस किती ठेवायचा आहे. स्टॉप लॉस आपण इथं 10 पॉईंटचा ठेवला आहे. 10 पॉईंट म्हणजे किती, 10 पॉईंट म्हणजे किती पिप्स होतात. 100 पिपचा स्टॉप लॉस. हे तुम्हाला कॅल्क्युलेशनला समजते की आपण किती पिपचा स्टॉप लॉस देणार आहे, आपल्याला त्याच्या अगेन्स्ट रिवॉर्ड किती मिळणार आहे, आपला रिस्क रिवॉर्ड किती आहे, आपला 1/6 चा रिस्क रिवॉर्ड बनतोय. ह्या गोष्टी लक्षात येतात. ओके, तर हा टूल तुमच्या समोर पाहिजेच पाहिजे. आणि इथून पुढे जर चार्टवर कधी जर मी मार्किंग करून पाठवतोय, सपोज मी इथून जर सेलचं पाठवलंय किंवा हा एक झोन आहे, इथं झोन पाठवलंय आणि मी जर इथे या पद्धतीनं लावलंय, याचा अर्थ हा आहे की ह्या झोन मध्ये आल्यानंतर आपल्याला बाय करायचंय. तर मग अजून सुद्धा मला जी जुनी लोक ती पण विचारतात, इथं मार्केट आहे तोच बाय करू का सेल करू. हाच फोटो मला रिटर्न पाठवतात आणि विचारतात काय करू, बाय करू का सेल करू. म्हणजे सरळ सरळ आपण दाखवले की इथं आल्यानंतर मग मी ते नंतर सांगतो की MSS चेक करा, CID चेक करा, जे काय असेल ते, किंवा डायरेक्ट एंट्री असेल. तर हे लक्षात घ्या, याचा अर्थ काय, तर ह्या झोनवर आल्यानंतर आपल्याला इथे एंट्री घ्यायची. हा पॉईंट काय आहे, तर एंट्री पॉईंट आहे. आपल्याला जर सेलचा व्ह्यू लावायचा आहे, मार्केट जर इथून वर जाणार आहे आणि इथून पडणार आहे, हा माझा व्ह्यू आहे, हा माझा स्टॉप लॉस आहे. जर मी हा व्ह्यू लावलाय किंवा उद्या तुम्ही जरी लावाल, तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की मार्केट इथून इथपर्यंत जाऊ शकतं आणि बाबा इथून इथून खाली पडू शकतं. ह्यासाठी आपण हा टूल लावला. माझा व्ह्यू सेलिंग साइडचा आहे, माझा व्ह्यू बाईंग साइडचा आहे. ओके, तर हे दोन ऑप्शन्स महत्वाचे आहेत आपल्यासाठी की आपण लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. ओके, ह्यानंतर आपण ब्रेसची काही गरज नाही, आपल्याला रेक्टँगल सगळ्यात महत्वाचा आहे. कारण की जे झोन मार्क करतोय, हा जो आता झोन मार्क केलाय, हा रेक्टँगल मार्क केलाय. तर रेक्टँगल वर क्लिक करा आणि स्टार करून ठेवा. इथे येईल रेक्टँगल. हा ज्यावेळेस आपल्याला एरिया मार्क करायचा आहे त्यावेळेस आपण रेक्टँगल वापरतो. प्रॅक्टिस करा, त्यावेळेस गोष्टी लक्षात येतील. एकदा क्लिक केल्यानंतर हा झोन कसा आहे तुम्ही पुढे माग करू शकता. त्यानंतर तुम्हाला पाथ घ्यायचा आहे. पाथ कशासाठी पाहिजे, तर ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर मॅपिंग करणार आहे, ही गोष्ट आता काही जणांच्या लक्षात येणार नाही, काही जणांच्या लक्षात येत असेल, पण आता स्टार करून ठेवा म्हणजे परत तुमच्या शोधायला लागणार नाही. पाथ ही गोष्ट अशी आहे की जसा चार्ट चाललाय त्याचं मॅपिंग करण्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला तो गरजेचा आहे. ओके, म्हणजे हा आपल्याला जसा चार्ट चालू आहे मॅप करायचा आहे, स्ट्रक्चर काय जसं की आपण इथं मॅप करतो. हे काय गरजेचं आहे, बऱ्याच वेळा आपल्याला आपला व्ह्यू जर क्लिअर नसेल तर त्यासाठी ह्या गोष्टी मॅप करणं गरजेचं आहे आणि लागतं. जसं आपण टेक्निकल मध्ये पुढे जाऊयात याचंही महत्व तुम्हाला समजेल. तर पाथला एक स्टार करून ठेवा. माझ्या इथे बघत असाल मी ऑलरेडी त्याला केलेलं आहे. सर्कल नाही केलं तरी चालेल. सर्कल कशासाठी, तर एखादा झूम पॉइंट तर मला तुम्हाला दाखवायचा आहे त्यासाठी मी तो ठेवलेला आहे. म्हणजे हा जसा झूम करून ठेवलेला आहे.
एक्झॅक्टली इथं काय झालंय, कुठला सिनेरिओ बनलाय हे दाखवण्यासाठी, हायलाइट करण्यासाठी मी हा सर्कल ऍड करून ठेवलेला आहे. ओके, तुम्ही जरी नाही केला तरी चालेल. ओके, इथं हे 2 महत्वाचे आहेत. त्यानंतर टेक्स्ट, आपल्याला हा एक टेक्स्ट महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण टाईप करतो, जसं की आता मार्केटीतून खाली पडणार असेल किंवा एखादी हॉरिझॉन्टल लाईन मार्क केली, याच्यावर आपल्याला जर काय लिहायचंय, जसं आपण ड्रॉ ऑन लिक्विडिटी लिहितो, तर आपण इथे लिहू शकतो जे आपल्याला वाटते किंवा आपल्याला आपण टार्गेट लिहायचंय, आपल्याला टार्गेट किती पॉईंट मिळणार आहे. सपोज आपल्याला इथे लिहायचंय की 300 पिप्स आपलं टार्गेट आहे, तर 300 पिप्स लिहू शकतो, टार्गेट लिहू शकतो, जे काय वाटेल ते. मला एसएल लिहायचं असेल, एसएल लिहू शकता. ते गरजेचं आहे. आणि ते का लिहिणं गरजेचं आहे, थोडक्यात तुम्हाला एक कमांड देताय की आपला हा एसएल आहे, आपली एंट्री, हा आपले टार्गेट आहे, ते असणं गरजेचं आहे, लिहिणं गरजेचं आहे. ओके, ह्या एवढ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. बाकी ठीक आहे, ह्या सगळ्या टूल्स, इमेज वगैरे आहेत, पण त्याची काही गरज नाही. झूम इन, झूम आउट अगोदरच दाखवले. जर तुम्हाला एखादं ड्रॉइंग काढले तुम्ही, म्हणजे मॅपिंग केले किंवा जे काय तुम्ही आखलं असेल, त्याचं हाईड करायचंय न डिलीट करता, तर इथं हा ऑप्शन येतो, त्याच्यावर एकदा क्लिक करा, तो ऑफ होईल, सगळं ड्रॉइंग जातं. तुम्हाला जर परत ओपन करायचंय, त्याच्यावर क्लिक करा, सगळं स्ट्रक्चर दिसेल. जर तुमच्याकडून चुकून एखादा डिलीट होत आहे, सपोज हा एरिया डिलीट झाला, चुकून डिलीट झाला, तर अंडू करा, कंट्रोल झेड करा, तो रिटर्न येतो. कंट्रोल वाय करा, तो परत जातो. म्हणजे काय तुम्हाला आता ते एवढं समजून सांगायची गरज नाहीये की अंडू कसं करायचं किंवा काय कसं करायचं. ओके, इथपर्यंत काही समजलं नसेल, विचारायचं असेल तर विचारा. अजून एक गोष्ट, तुमचा टाइम झोन इथं जो आहे हा चेक करा, कुठला टाइम फ्रेम आहे. काही जणांचं 24 तासाचं टायमिंग असेल तर ते पण चेंज करून घ्या. मोबाईल मध्ये असाल तर मला दिसेल. कॅन्डलच्या कलरचं म्हणाल, आता इथं माझ्या इथं कॅन्डल कलर मी चेंज करतो. माझा थोडक्यात मी ब्लॅक ठेवतो, आता रेड केलेला आहे. तर कॅन्डल कलर पण आपल्याला चेंज करता येतो. कॅन्डल कलर ज्यावेळेस तुम्ही चेंज कराल, ही एक सायकोलॉजिकल गोष्ट आहे. रेड कलर बघितल्यानंतर थोडंसं आपल्याला पॅनिकनेस वाटतो, तर त्याच्याऐवजी ब्लॅक कलर करा. ती तुमची चॉईस आहे की तुम्हाला कुठला कलर ठेवायचा आहे किंवा नाही ठेवायचा. ठीक आहे, असं काय ना, कलरनं काही फरक पडत नाही, फक्त बघण्याचा व्ह्यू असतो की आपल्याला कुठला कलर ठेवायचा आहे. कलरनं काही फरक पडत नाही. फक्त जर एक पॅनिकनेस क्रिएट होतो, एक भली मोठी रेड कॅन्डल क्रिएट झाली, रेड म्हणजे खतरा हे आपल्या डोक्यात बसलेलं आहे, ह्याच्यासाठी एक ब्लॅक कलर कॅन्डल स्विच करू शकतो. छोटीशी सायकोलॉजिकल गोष्ट आहे, पण इम्पॅक्ट करते. डिलीट करायचं असेल, कुठला इंडिकेटर वगैरे लावला असेल ते सुद्धा इथे, तर रिमूव्ह झिरो इंडिकेटर. आता आपल्याकडे इंडिकेटर नाहीये, रिमूव्ह ड्रॉइंग. ह्याच्यात जर काय डाऊट असेल, काय विचारायचं असेल तर विचारा. तर टायमिंग काय म्हणाले? हा, तुमचा इथं जर टायमिंग जर चेंज असेल, शक्यतो तुमच्या सगळ्यांचा इथं टाइम झोन हा कोलकाता सेट असेल. हा, हा UTC प्लस 5:30 कोलकाता हा आपण टायमिंग वापरतो आणि त्या टायमिंग नुसार आपल्याला टायमिंग दिसतो. जर काही काही लोक किंवा काही काही लोकांचं डिफॉल्ट UTC -4 न्यूयॉर्क वर सेट राहतं. त्यासाठी आपल्याला जर आपला टाइम चेक करायचा आहे आपल्या टायमिंग नुसार, तर आपल्याला इथं कोलकाता पाहिजे. सर, हा, हॅलो. बोला.
सर ते लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन एकदा रिपीट करा ना. हा, जसं की आपण एखादा ट्रेड घेतो, आपल्याला असं वाटतं की मार्केट आता इथून खाली पडणार आहे, तर आपण अशा वेळेस काय करतो, आपला एक एरिया आलाय, आपण झोन मार्क केलाय असा, आणि आपल्याला असं वाटतं की मार्केट खाली जाणार आहे, तर आपण इथं शॉर्ट पोझिशन क्रिएट करतोय. तर हे कशासाठी आपण लावतो, तर आपल्याला आपला रिस्क रिवॉर्ड समजावा, आपण किती स्टॉप लॉस ठेवलाय ह्यासाठी आहे. सपोज आपली एंट्री पॉईंट इथे आणि आपण टार्गेट इथपर्यंत ठेवलं, तर आपला किती स्टॉप लॉस जाणार आहे आणि आपल्याला किती रिवॉर्ड मिळणार आहे हे आपण चेंज करू शकतो किती पाहिजे ते. फक्त असं करू नका की टार्गेट एवढे स्टॉप लॉस हा एवढा वाला मोठा आहे, हे असं नसावं. स्टॉप लॉस हा तुमचा टार्गेटच्या पेक्षा छोटा असला पाहिजे, टार्गेट तुमचं कधीही मोठं असलं पाहिजे. तर याने काय होतं, तर आपल्याला आपलं रिस्क रिवॉर्ड समजतोय. आपण 1S 3.83 पण 1S3 करूयात किंवा 1S 3.5 करूयात. 1S3चा अर्थ काय, तर आपण $5 गमावतोय, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जर मिळतायत तर $15 मिळणार आहे. त्याला आपण 1S3 म्हणतो. 1S2 म्हणजे काय, तर $5ची आपण रिस्क घेतली आहे, याच्या अगेन्स्ट आपल्याला $10चं टार्गेट मिळणार आहे. इथं रिस्क रिवॉर्ड 1S2 आहे. सेम तसंच 1S1 म्हणजे आपण $5 गमावणार आहे आणि आपल्याला $5 मिळणार आहेत. हे कशासाठी, तर ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं लावता तर एक वेटिंग करण्याचा, एक पेशन्स डेव्हलप होण्यासाठी मदत होतं. ह्या टूल लावायचा आणि सिस्टमवर जर ट्रेड लावला असेल तर ट्रेड न वॉच करता स्क्रीन बघत बसा. जे काय प्रॉफिट लॉस चाललं असेल ते बघण्यात पॉईंट नसतो. तुम्ही जर एकदा ट्रेड एंटर केलाय, स्टॉप लॉस सिस्टीमला लावायचा आहे, कसा लावायचा ते पुढे बघणार आहे आपण. स्टॉप लॉस लावायचा आहे, टार्गेट लावायचा आणि वेट अँड वॉच बघत बसा की कसं वर्क होतं. सेम लॉंग पोझिशन लावायची असेल आपल्याला, एखादा जर इथनं आपण बाय साईडचा ट्रेड घेतलाय, सेम या पद्धतीनं स्टॉप लॉस आपण जर इथं खाली ठेवलाय, जे आपण रिस्क रिवॉर्ड बघतो सेम या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. अजून कोणाला काय विचारायचं आहे? काय विचारायचं असेल विचारा. जेवढे जास्त प्रश्न विचाराल तेवढं चांगलं आहे तुमच्या सगळ्यांसाठीच. समजलं असेल, लवकर समजत असेल तर चांगलंच आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. त्या टेस्टच्या खाली बघा तो सर इमोजीचा ऑप्शन आहे, तो कशासाठी यूज करतात? त्याचा काही उपयोग नाहीये. थोडक्यात तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं. बऱ्याच वेळा तर ह्याच्या अगोदर बघितलं असेल की मी ह्या पद्धतीनं रॉकेट टाकतोय, म्हणजे काय, तर ते दाखवण्याचं सिम्बॉल आहे, बाबा इथून खाली मार्केट जाऊ शकतं, फास्ट मुवमेंट आहे, असं त्याचा काही खास उपयोग नाही. म्हणजे स्पेशल त्याचा काही यूज असा नाहीये. आणि ते मॅग्नेट आहे ते ह्या मॅग्नेटचा काय उपयोग आहे, ज्यावेळेस एखादं तुम्ही ड्रॉइंग करताना, सपोज हे कधी जर ऑन असेल तर ऑफ करा. सपोज तुम्ही पाथ घेतलाय, हे मार्क केलं आणि हे जर डिलीट केलं तर ते परत तेच येतं. तर ह्या मॅग्नेटचा काही उपयोग नाही, याचाही आपल्याला काढून टाका. ह्या मॅग्नेटचा, हा ब्रश लॉकचा, ह्या लॉकचा, ह्या लॉक ड्रॉइंगचा, हे एवढेच टूल आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे. जे टाइम फ्रेम सांगितले आणि ही वॉच लिस्ट. वॉच लिस्ट शक्यतो हाईट ठेवायचा, स्क्रीन मोठी वापरायला गावते थोडीशी. त्याच्या खाली जो ऑप्शन आहे, तुम्ही जे अलर्ट्स क्रिएट केले ते अलर्ट्स दिसतात इथं. आणि जे जे काही तुम्ही लावलंय ते इथे दिसतंय.
आणि तो हॉटस्पॉट सारखा ऑप्शन आहे बघा सर खाली. कुठे? हा, इथं. हा, हा हा तो त्याच्या खाली. हा ही एक कम्युनिटी टाईप राहते. लोक काय करतात, त्यांचा जो काही व्ह्यू असेल ना ते इथे शेअर करत राहतात, शेअर करतात. जसं इथं बघतोय आपण की काही लोकांनी त्यांचे व्ह्यू शेअर केलेत. आपल्याला काय यांचे लोकच काय बघत असायचं नाही. एक मिनिट होल्ड करा. ठीक आहे. ट्रेडिंग टूल बद्दल जेवढं सगळं गरजेचं आहे तेवढं सगळं सांगितले. आता जी लोक मार्केटमध्ये उतरले किंवा जी आता बिगनर आहेत किंवा जे ऑलरेडी ट्रेडिंग करतायत, सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम यांच्यासोबत होतो की मी एक्स अमाऊंट डिपॉझिट केली आहे आणि मला किती प्रॉफिट घेतलं पाहिजे, डेलीचं मला किती प्रॉफिट झालं पाहिजे. पहिली गोष्ट तर आपण इथं ज्यावेळेस नवीन एंटर करतो त्यावेळेस एक सर्टन पिरियड, तो पिरियड किती असू शकतो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. जर तुम्ही युट्यूबला इन्स्टाला कुठं बघितलं असेल तर, किंवा मीही बघितली होतं ती गोष्ट, तुम्ही 3 वर्ष इथं सस्टेन करा, 3 वर्षानंतर तुम्हाला प्रॉफिट होईल. तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे त्यावर डिपेंड राहते की तुम्ही 1 वर्ष, असं कधीच होणार नाही की एका महिन्यात तुम्ही प्रॉफिटेबल झालाय. हा एका महिन्यात प्रॉफिट येऊ शकतं, माइंडसेट बनायला वेळ लागतो. असं कोणच नाही की माझा एका महिन्यात बनलाय. जो गॅम्बलिंग सट्टा करतो त्या एका महिन्यात $100चा अकाउंट $1000वर नेऊ शकतो, $2000वर पण नेऊ शकतो, पण त्या लेवलला तो टिकू शकत नाही. जाऊ शकतं 100चं अकाउंट 1000-2000 जाऊ शकतं, जात नाही असं नाही, पण ह्या लेवलला टिकून राहणं गरजेचं आहे किंवा कन्सिस्टन्सी राहणं गरजेचं आहे. असं नको की 5 दिवस प्रॉफिट काढतोय, 1 दिवस लॉस होतोय, आहे ते प्रॉफिट जाते, कॅपिटल पण जाते. तर तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं? तुम्हाला प्रॉफिटचं टार्गेट नाही ठेवायचं. तुम्ही किती प्रॉफिट काढाल एका दिवसात, तर तुम्हाला कॅपिटल वाचवण्यावर फोकस द्यायचा आहे. मग तुम्ही जर $100 टाकले, ते $100 तुम्हाला प्रिझर्व्ह करायचे, तुम्हाला वाचवायचे. ह्या $100वर तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने सर्व्हाइव्ह करायला ट्राय करायचं. $100 जर तुम्ही 1 महिने किंवा 2 महिने वापरताय, 2 महिन्यानंतर संपताय, तर ठीक आहे, चांगलं केलंय, रोज ट्रेड करू ना. तसंच ठेवायला एका ट्रेडमध्ये 0 कराल, अर्थ नाही त्याला. ट्रेड कसे करायचे, काय करायचे ते पुढे बघणार आहे. ही गोष्ट आता सांगतोय की परत सांगायला नको. तर तुमचा पहिला फोकस काय असला पाहिजे की हे टिकवण्यावर, ट्रेड करून. आपण पेपर ट्रेड करणार आहे का, तर पेपर ट्रेड करणार नाही. तुम्हाला एक आठवड्यावर पेपर ट्रेड करण्यासाठी देईन. ते कशासाठी, तर तुम्हाला ऑर्डर एक्झिक्युशन समजलं पाहिजे, बाय कसा करायचा, सेल कसा करायचा, ह्यासाठीच फक्त पेपर ट्रेड वापरायचे. तिथून पुढे आपण पेपर ट्रेड वापरणार नाही. जे काय करायचंय ते आपण रिअल अकाउंटलाच करणार आहे. भले आपण छोटा फंड टाकूयात, रिअल अकाउंटवरच करणार आहे. काय होतं, ज्यावेळेस आपण डेमो ट्रेड करतो आपली सायकोलॉजी वेगळी राहते. डेमो ट्रेडला आता कितीतरी लोक मला स्क्रीनशॉट पाठवतात, रात्री ट्रेड घेतात, स्टँडर्ड 1 लॉटनं ट्रेड घेतात, 4-4, 5-5, $10,000 प्रॉफिट होतं. तेच लोक रिअल मध्ये ज्यावेळेस $100 डिपॉझिट करतात, $10 सर माझा फंड विड्रॉल करतोय मी, मला काय जमत नाही, शिकून करतो, हे पण वाक्य आहेत. तर ह्या गोष्टीत पॉईंट राहत नाही. तुमची सायकोलॉजी डेमोला वेगळी राहते, रिअलला वेगळी राहते. तर डेमो तुम्ही कधीपर्यंत करायचे, तर तुम्हाला एक्झिक्युशन समजेपर्यंत, बाय, सेल, स्टॉप लॉस, टार्गेट, लिमिट ऑर्डर ह्या गोष्टी समजल्या. ते मी सगळ्यांना ह्यासाठीच आपण हे कॉम्पिटिशन ठेवलंय की रिअल अकाउंट मध्ये फंड डिपॉझिट करून तो एकतर तुम्हाला टिकवायचा आहे, ज्यांचा प्रॉफिट होईल वाढवायचा आहे, ह्याच गोष्टी करायच्या. तर तुमचं टार्गेट असलं पाहिजे तुम्हाला फंड टिकवणे.
रिस्क रिवॉर्ड बघणारे, जसं आपण थोडं पुढे जाऊयात त्या पद्धतीने बघणारे की पर ट्रेड किती रिस्क घेतली पाहिजे. असं नको व्हायला की तुम्ही एक ट्रेड घेतलाय 0.01, हे लॉट साईज कालच सांगितलं त्यामुळे मी आता म्हणतो 0.01. काल जसं सांगितलं होतं 100 डॉलरला तुम्ही 0.01 किंवा 0.02 ने ट्रेड घेतला पाहिजे. आपण पकडतो 0.01 न तुम्ही ट्रेड घेतलाय आणि तुम्ही स्टॉप लॉस $30 दिलाय. 0.01 आहेत लोक 0.01 $30 घालवतात एका ट्रेड मध्ये. मग ते चुकलंय ना, ही गोष्ट चुकीचीच आहे. किती मला लोक विचारतात मॅक्झिमम किती दिला पाहिजे, ह्याला लिमिटच नाही. चार्टवर किती बनतोय तेवढा दिला पाहिजे. चार्टवर जेवढा स्टॉप लॉस बनत असेल तेवढा देणं गरजेचं आहे. जसं आता इथे एक एक्झाम्पल मार्क करून दाखवतोय की हा एक झोन आहे आणि इथे आपली एंट्री. स्टॉप लॉस इथे किती पॉईंटचा बनतोय, तर इथं जवळपास $9 ते $10 स्टॉप लॉस बनतो. एवढंच देणं गरजेचं आहे. एंट्री केल्यानंतर तुम्ही जर $2 किंवा $3 स्टॉप लॉस देत असाल तर स्टॉप लॉस तुमचा जाणार आहे आणि मार्केट तुमच्या दिशेने जाणार आहे. हा बऱ्याच लोकांसोबत होतं की माझा स्टॉप लॉस जातोय आणि मार्केट माझ्या दिशेनेच जाते. मी बाय घेतलाय, माझा स्टॉप लॉस जातोय, मार्केट वर जाते. मी सेल घेतलाय, माझा स्टॉप लॉस जातोय, मार्केट खाली जाते. बाय सेल ही गोष्ट तर माहिती आहे ना प्रत्येकाला. बाय कसा होणार आहे, प्रॉफिट कसा होणार आहे, लॉस कसा होणार आहे. एक मिनिट, मोबाईल चार्जिंग लावते, स्विच ऑफ होणार आहे. 2 मिनिटं होल्ड करा. ठीक आहे. बाय सेल तर माहिती आहे ना प्रत्येकाला. बाय म्हणजे काय, ज्यावेळेस आपण बायवर क्लिक करतो, सपोज आपली एंटर इथं झाले, इथं पण बाय केलाय. ज्यावेळेस आपण बायवर क्लिक करतो त्यावेळेस आपला या रेंज पासून सपोज आपण आता बाय केलंय, मार्केट जर इथून वर जाते तर आपला प्रॉफिट आहे आणि जर आपण सेल करतोय मार्केट इथून खाली येते, लॉस आहे. ही गोष्ट सांगतो. जर कुणाला माहिती नसेल तर तुमचा जेवढा स्टॉप लॉस बनत असेल तेवढाच स्टॉप लॉस देणं गरजेचं आहे. ओके, एकाच ट्रेड मध्ये तुम्ही 20-20, $30 स्टॉप लॉस देणं चुकीचं आहे. अजून एक गोष्ट ह्यात फॉलो केली पाहिजे की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. ओके, जर तुम्ही युट्यूबला इन्स्टाला जाल तर पर्सेंटेजवर रिस्क कॅल्क्युलेशन सांगतात. रिस्क रिवॉर्ड, रिस्क मॅनेजमेंट ॲज अ पर्सेंटेजवर करा. 1% रिस्क घ्या, 2% रिस्क घ्या. काही लोकांचं कॅपिटल 1 लाख
आता आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? हो हो, येतोय. ओके, सॉरी. तर रिस्क रिवॉर्ड ह्या पद्धतीने ठेवायचा, जेवढा चार्टवर स्टॉप लॉस बनत असेल तेवढा आणि तेवढा स्टॉप लॉस देणं गरजेचं आहे. सुरुवातीचं तुम्ही 5 महिने 6 महिने इथं टिकण्यावर फोकस द्या. तुम्हाला इथनं प्रॉफिट होईल ही अपेक्षा सोडून द्या. होणार आहे असं नाही की अपेक्षा सोडून द्या म्हणणे, मी असं म्हणेन म्हणजे तुम्ही इथं अपेक्षाच धरू नका की प्रॉफिट होईल. इथं लर्निंगवर फोकस द्या. सुरुवातीचं 1 वर्ष तुम्हाला लर्निंगवर फोकस ठेवा. चार्ट दिसतोय? नाही सर. नाही लर्निंगवर फोकस ठेवा. इथं प्रॉफिट हा सुरुवातीला तुम्हाला होईल. प्रॉफिट लॉस हा होत राहतो, या गेमचा पार्ट आहे. ज्या वेळेस तुमचं कॅपिटल वॉश आउट होईल, वॉश आउट म्हणजे झिरो होईल, ज्यावेळेस तुमचं कॅपिटल झिरो होईल त्यावेळेस असं होऊ नका की मी आता हे सोडून देतो, हा सट्टाच आहे, लॉस आहे, जुगाराच आहे, इथं प्रॉफिटच होत नाही. इथं तर माझं नशीब आजमावलंय, मला इथं प्रॉफिटच होत नाही, माझं नशीब ह्या सेक्टरमध्ये नाही. असं काही नसतंय. तुमचा स्टडी कमी पडतोय, तुमचा रिस्क मॅनेजमेंट कमी पडते, तुमची सायकोलॉजी कमी पडते. अजून एक गोष्ट, तुमचं फर्स्ट प्रायोरिटी जर आता तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, जे काही वॉटेवर करत असाल त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्या. सेकंड प्रायोरिटी तुमच्यासाठी आता मार्केट आहे. माझा विचार कराल, मी किंवा जे फुल टाइम ट्रेडर आहेत त्यांचं कामच हे, त्यांना उपसूट हा धंदा हेच आहे की त्यांना हेच करायचंय. जर तुमच्यातल्या कुणाला फुल टाइम ट्रेडर बनायचंय, तुम्हाला फुल टाइम ह्याच गोष्टी करायच्यात, तर तुम्हाला तेवढ्या सिरियसनेसनं त्या गोष्टी घेणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर आता जॉब करत असाल, बिझनेस असाल, तर पहिलं तुम्ही लक्ष त्याच्याकडे द्या. त्यानंतर किंवा त्या सोबत ह्या गोष्टी बघा. ते पण होत नाही, हे पण होत नाही, असं नको व्हायला. दोन्ही पण जमाना, इकडे पण लॉस आहे, तिकडे पण लॉस आहे. येते लक्षात. अजून एक गोष्ट, इथं लोक इन्फ्लुएन्स होतात म्हणजे काय, तर दुसऱ्यांचं प्रॉफिट किंवा दुसऱ्यांचं लॉस बघून लगेच लोक इन्फ्लुएन्स होतात. इथं येण्याच्या मागचं कारण काय? जर प्रत्येकाला विचारलं तुम्ही इथं का आला, कुणाचं तरी मोठं प्रॉफिट बघितलेलं असतंय, कोणतरी शेजारचा करत असतोय, त्यांचं बघून आपण इथं आलेलो असतो. किंवा दुसरा कोणाला तरी प्रॉफिट झालंय, ह्याने सांगितलंय बघ, त्याने सांगितलंय बघ, त्यासाठी आपण इथं उडी मारलेली आहे, दुसऱ्याला प्रॉफिट होतोय, मला पण होईल. ह्या गोष्टींमुळे इथं आलो. सेम गोल्डचं उदाहरण देऊन सांगतो. गोल्ड आता एवढं पळत होतं, पार टॉप पर्यंत गेलं होतं. सेम कालचीच गोष्ट आहे, कालची नाही 4 दिवसापूर्वी, 1 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. टॉपवर होतं, एकदम टॉपवर गोल्ड होतं, 1,30,32,000 रेट असेल, त्यावेळेस गोल्ड बाय केलंय. आणि आज खाली आले, लॉस आहे थोडाफार, तर सेल केलं. म्हणजे काय, तर फोमो क्रिएट झाला, पळते पळते घ्या. असं नको व्हायला की आता मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे, फॉरेक्स ट्रेडिंग ट्रेंड चालू आहे. ह्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी इंडियन मार्केटमध्ये एक ट्रेंड चालू होता की प्रत्येक जण उडी मारत होता, उडी मारण्याच्या मागण्या सॉरी उडी मारायच्या मागं कारण एकच होतं की जे युट्यूबर्स आहेत, इंस्टाग्रामवर आहेत, तर त्या सगळ्यांचं प्रॉफिट बघून प्रत्येक जण उडी मारत होता की मलाही प्रॉफिट होईल. हाच तेवढेच सगळी लॉसमध्ये, जेवढी लॉसमध्ये तेवढे बाहेर पडलेत. कितीतरी लोकांसोबत स्कॅम झालेत. ह्याला पैसे दे, त्याला पैसे दे, त्यात लॉस झाले, त्यांनी सोडून दिले. आता तीच लोक इकडे शिफ्ट झालेत आणि इकडे आता त्याच गोष्टी होतील. माझं काम आहे ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं, तुम्हाला ह्या गोष्टींपासून वाचवणं. मी माझं काम करतोय. कितीतरी लोक ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कॉल टिप्सच्या नादाला लागतील. लागू नका. कॉल टिप्सवर काही होत नाही. मी स्वतः कॉल टिप्ससाठी सुरुवातीला पैसे भरलेले, सगळ्या गोष्टी केलेल्या, नाही त्यात सक्सेस होत. त्या गोष्टीच्या एक नादाला
आपण दुसऱ्याच्यावर डिपेंड राहू शकत नाही मार्केटमध्ये. येते लक्षात. तर कॉल टिप्सच्या पण नादाला लावू नका. आणि रिस्क रिवॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी आपण तर बघणारच आहे. फक्त आता तुम्हाला मेन सांगायची गोष्ट की तुम्ही एक्सपेक्ट जे करता मार्केटकडून ते लगेच होणं शक्य नाही. तुम्हाला $100 वरून जर $100 प्रॉफिट होत असेल 2 दिवसात होतं. नाही असं नाही. किती लोक 100 वरून $700 पण विड्रॉल घेतलेले. $100 आज डिपॉझिट केले आणि $600-700 प्रॉफिट 2 तासात 3 तासात सुद्धा विड्रॉल घेतलेले. मार्केट आता तशी मोमेंटम मध्ये आहे. बंद होतात पण ते टिकवणं गरजेचं आहे. तर ते टिकत नाही. मला जे काय सांगायचं ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तर तुमचा फोकस लर्निंग वर ठेवा. उद्यापासून आपण टेक्निकलला स्टार्ट करणार आहे. टेक्निकल मध्ये बघत असताना ज्या काही गोष्टी समजणार नाही त्या विचारा, कारण की त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला जर समजणार नाहीये, अर्धवट समजतेय, तर ते तुमच्यासाठी तोटा आहे. ठीक आहे. इथं आज आपण थांबूयात. काही डाऊट असेल, कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा.